नमस्कार मित्रांनो, मॅथ्स विथ आयुषमध्ये आपले स्वागत आहे. मला माहीत आहे की तुमची युनिट टेस्ट तसेच सेमिस्टर एक्झाम जवळ आलेली, त्यासाठी तुम्ही IMP क्वेश्चनच्या शोधात आहात. त्यामुळे मी हा व्हिडिओ तयार करत आहे. तुम्ही जर IMP मॅथ्स 1चे IMP क्वेश्चन शोधत असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आलाय, म्हणजेच मॅथ्स विथ आयुष या चॅनलमध्ये. मॅथ्स विथ आयुषमध्ये मी आयुष माने तुमचे सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधल्या IMP क्वेश्चन बघणार आहे. ते आपण पहिल्यापासून जे IMP क्वेश्चन आहेत ते बघूया. मी अशी खात्री देऊ शकत नाही की हेच प्रश्न कन्फर्म येतील, पण असाच सेम प्रकार, असेच प्रश्न तुमच्या पेपरला येणार हे मी 100% सांगतो. आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. तर आपण माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. चला तर मग आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न 5m - 3n = 19 आणि m - 6n = -7. ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला m आणि n कसा फाइंड करायचा ते ठरवूया. जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधला प्रॅक्टिस सेट 1.1 जर बघितला असेल तर तुम्हाला हा 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार. जरी नाही बघितला तरी मी तुम्हाला आता सॉल्व्ह करून देणार आहे. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून आधी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, त्यानंतर मी कसं गणित सोडवतोय ते बघा. आपण गणिताला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण कुठले दोन व्हेरिएबल सेम आहेत ते बघूया. इथे आपल्याला कुठलेच व्हेरिएबल सेम दिसत नाही, पण 6 हा 3 च्या टेबलमध्ये दिसतोय, बरोबर आहे. त्यामुळे आपण ह्या इक्वेशन 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर n चे कोएफिशिएंट सेम होतील. त्यामुळे आपण इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे आपल्याला इथे 6n सेम भेटेल. म्हणजेच आपले इक्वेशन 1 कसं होणार, 5 2 चा 10m मायनस 3 2 चा 6m इज इक्वल टू 19 2 चा 30. हे आपल्याला इक्वेशन 3 भेटलं. आता आपण साइनचा विचार करूया. इथे सेम साइन आहे म्हणजे मायनस मायनस आहे. मी तुम्हाला सांगितलं आधी, तर सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन करायची आणि जर ऑपोजिट साइन असली तर ॲडिशन करायची. आपण आता इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 करूया. तर ते आपण इथे लिहूया, इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. तर आपण इक्वेशन 3 असं कॉपी राईट करू, म्हणजे इथे 10m - 6n इज इक्वल टू 38 आणि m - 6n इज इक्वल टू -7. या दोन्हीचे आपण सबट्रॅक्शन करणार, जे इथं आपल्याला मायनस साइन आलं. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जर मायनस साइन दिलं तर जे खालचं इक्वेशन असतं त्या सर्वांची साइन चेंज होती. म्हणजेच ह्या इक्वेशन जे आहे त्या सर्वांची साइन चेंज होणार. म्हणजे इथं प्लस आहे त्याची मायनस होणार, इथं मायनस आहे त्याची प्लस होणार, इथं मायनस आहे त्याची प्लस होणार. तर आपण हा प्लस ला मायनस कॅन्सल होतं, म्हणजे 6n ला 6n कॅन्सल, 10m मधून m गेले तर 9m राहतात, इज इक्वल टू 38 प्लस 7 केलं तर 45 येतात. मी इथं जागा नाही त्यामुळे या साईडला लिहितो 9m इज इक्वल टू 45 आला. आपल्याला फक्त m ची व्हॅल्यू पाहिजे, m इज इक्वल टू 45. हे 9 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होणार, म्हणजे m ची व्हॅल्यू आपल्याला 9 5 45, म्हणजे m ची व्हॅल्यू आपल्याला 5 भेटणार. ही m इज इक्वल टू 5 पुट इन इक्वेशन 2, तर आपल्याला m ची व्हॅल्यू भेटते. मी हे रफ करतो आणि त्यानंतर ही m ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये घालतो आणि आपण सायमल्टेनियसली n ची व्हॅल्यू काढूया. जर तुम्हाला लिहून घ्यायचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. पुट m इज इक्वल टू 5 इक्वेशन 2. आपलं इक्वेशन 2 काय होतं, m - 6n इज इक्वल टू -7. m ची व्हॅल्यू किती, 5 पुट केली, -6n is इज इक्वल टू -7. हे -6n is हे -7 is इकडे +5 आहे, तिकडे गेल्यानंतर -5 होणार. त्यानंतर -6 इज इक्वल टू मायनस मायनस प्लस
7 + 5 12 आणि मी मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस आहे, मायनस मायनस कॅन्सल. मग आपल्याला आता n ची व्हॅल्यू व्हायची, म्हणजे आपण n ह्या साईडला ठेवणार, 12 इथं आहे असेल, 6 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होणार, त्यामुळे आपल्याला n ची व्हॅल्यू 6 2 जा 12, म्हणून आपल्याला n ची व्हॅल्यू 2 भेटणार. अशा प्रकारे आपण m ची व्हॅल्यू 5 आणि 2 ची व्हॅल्यू n ची व्हॅल्यू 2 काढली. आता मी तुम्हाला दुसरा क्वेश्चन देतो, तो तुम्ही सॉल्व्ह करा. त्यासाठी मी तुम्हाला 5 सेकंद देतो. जर तुम्हाला आणखी वेळ पाहिजे असेल तर तुम्ही 5 मिनिटं व्हिडिओ पॉज करा, त्यानंतर सॉल्व्ह करा. जर तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये काही डाऊट आला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. मी तिथे मला कमेंट केली किंवा माझं इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे मॅथ्स विथ आयुष ऑफिशियल, त्यामध्ये मला मेसेज केला तरी मी तुम्हाला सांगतो, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर आहे 7620919257, यावर सुद्धा मेसेज केला किंवा कॉल केला तरी मी तुम्हाला सांगू शकतो. तर तुम्हाला मी दुसरा प्रश्न लिहून देतो. 5x + 2y = -3 + 5y = 4. हे इक्वेशन 1 घ्यायचं, इक्वेशन 2 घ्यायचं. त्यामध्ये x चे कोएफिशिएंट या इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर या इक्वेशन 2 चे कोएफिशिएंट सेम होतील. त्यानंतर तुम्ही आत्ताचं इक्वेशन जसं सॉल्व्ह केलं तसे हे सॉल्व्ह करू शकता. आणि तुमचे जे आन्सर आहेत ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आन्सर लिहिताना असं लिहा, x y एका ब्रॅकेटमध्ये जे आन्सर येईल इथे x ची व्हॅल्यू आणि इथे y ची व्हॅल्यू, अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी जे मागचं आन्सर लिहिलं त्याच पद्धतीने जर तुम्ही पेपर लिहिले तर 100% तुम्हाला फुल मार्क्स द्यायला कोणीही पुढे बघणार नाही. आपल्याला या पुढचा क्वेश्चन दिलेला आहे 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y and solve by using Cramer's rule, असा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. आधी आपल्याला ax + by = c ह्या फॉर्म मध्ये हे दोन्ही इक्वेशन ट्रान्सफर करून घ्यायचे. म्हणजे इक्वेशन हे कसं होणार, 4x + 3y हे -4 आहे, तिकडे जाऊन +4 होणार म्हणजे = 4. आणि आपलं दुसरं इक्वेशन कसं होणार, हे 6x हे -5 इकडे होऊन +5 म्हणजे 6x + 5y = 8. असे आपल्याला दोन इक्वेशन भेटले. हे दोन इक्वेशनचे या दोन इक्वेशन मधनं x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला क्रॅमर पद्धतीने काढायची आहे, ते आपण बघूया. हे दोन इक्वेशन भेटलेले आहेत. हे दोन इक्वेशन आपण आधी पहिल्यांदा d काढायचा, त्यानंतर dx काढायचा, त्यानंतर dy काढायचा आणि त्यानंतर x = dx/d आणि y = dy/d पद्धतीने आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. पहिल्यांदा d कसा काढायचा, d = हे असं करायचं. त्यानंतर ह्यामध्ये फक्त x आणि y ची किमती जे कोएफिशिएंट आहेत ते पुट करायचे. म्हणजे इथं 4 इथं 3 इथं 6 इथं 5. त्यानंतर हे सॉल्व कसं करायचं, ह्या दोन्हीचे मल्टिप्लिकेशन मायनस ह्या दोन्हीचे मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4 5 जा 20 मायनस 6 3 जा 18, म्हणजे आपली d ची व्हॅल्यू 2 आली. आता आपण dx काढूया. dx = हे x चे कोएफिशिएंट आहे असे कॉपी करायचे 4 आणि 6. त्यानंतर हे जे c आहे म्हणजे 4 आणि 8 ते आपण ह्या ठिकाणी लिहायचे 4 आणि 8. त्यानंतर आपण हे जसं सॉल्व्ह केलं तसंच सॉल्व्ह करायचं. 8 4 जा 32 मायनस 6 4 जा 24, म्हणजेच आपली dx ची व्हॅल्यू आली 8. त्यानंतर dy आपण कसं काढायचा, हे जे y चे कोएफिशिएंट आहेत ते आहे असे कॉपी करायचे, म्हणजे 3 आणि 5. आणि जे आपण c चे कोएफिशिएंट लिहिले 4 आणि 8 ते आपण इथे लिहायचे आणि सॉल्व्ह करायचं. 4 5 जा 20 मायनस 8 3 जा 24 आणि आपण 20 मायनस 24 तर 4 लिहायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -4. त्यानंतर मी हा जागेत पुरवतो
x ची व्हॅल्यू x इज इक्वल टू dx अपॉन d, dx आपला काय आलाय 8 अपॉन d काय आलाय 2, 8 अपॉन 2d म्हणजे x ची व्हॅल्यू आपली 4 आली. त्यानंतर मी y ची व्हॅल्यू इथे लिहून दाखवतो. y इज इक्वल टू dy अपॉन d म्हणजे dy किती -4, d किती 2 म्हणजे आपली व्हॅल्यू किती आली -2. अशा प्रकारे आपण x आणि y ची व्हॅल्यू काढली. ह्याच पद्धतीने जर तुम्ही पेपर दिले तर डेफिनेटली तुमचा एकही मार्क कुठेही जाणार नाही. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन सॉल्व करायला देतो, तुम्ही ह्याच पद्धतीने सॉल्व करा. मी फक्त तुम्हाला एक क्वेश्चन नीट व्यवस्थित देतो, तुम्ही dx dy काढा, y ची व्हॅल्यू काढा आणि x ची व्हॅल्यू काढा. जर तुम्हाला काही अडचण आली तुम्हाला टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा तुम्ही मला कॉल करू शकता. हा मी तुम्हाला क्वेश्चन दिलाय, तुम्ही हे सॉल्व करा आणि तुम्ही एक्स वाय ची व्हॅल्यू काढली, हा कुठल्याही इक्वेशन मध्ये घाला एक्स वाय ची व्हॅल्यू. जर आन्सर हे येत असेल तर तुमची एक्स आणि वाय ची व्हॅल्यू ही डेफिनेटली करेक्टच असणार. मी तुम्हाला आणि मी जे आता तुम्हाला सॉल्व करून देतो मी ते टेलिग्रामच्या ग्रुपला सुद्धा टाकणार आहे. त्याच सॉल्व केलेलं नाही, फक्त क्वेश्चन मी तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलला टाकतो, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आता आपल्याला यामध्ये x आणि y फाइंड करायचा. आता तुम्ही विचार करणार कसा फाइंड करायचा, तर आपण 1/x ला m पुट करायचा आणि 1/y ला n पुट करायचा. त्यामुळे आपले हे दोन इक्वेशन होणार 2n - 3n इज इक्वल टू 15. हे आपल्याला पहिले इक्वेशन भेटलं आणि त्यानंतर 8m प्लस 5n इज इक्वल टू 77 हे आपल्याला दुसरं इक्वेशन भेटलं. हे दोन इक्वेशन सॉल्व करायची. आपण जसं पहिला क्वेश्चन सॉल्व केला तसे हे दोन इक्वेशन सॉल्व करायची. त्यानंतर इथे फक्त m ची व्हॅल्यू जी येईल ती पुट करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, x ची व्हॅल्यू मिळेल तशीच y ची व्हॅल्यू सुद्धा तशीच पुट करायची. इथे n च्या जागी n ची जी व्हॅल्यू येईल ती पुट करायची आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि आपल्याला y ची व्हॅल्यू मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. जर अडचण आली तर माझ्या सोशल मीडियाला नक्की कमेंट किंवा मेसेज करा किंवा कॉल करा तरी चालेल. हा प्रश्न मागच्या वर्षी बोर्डाला आलेला, यामध्ये x ची व्हॅल्यू दिली आणि आपल्याला इक्वेशन सुद्धा दिले x प्लस y इज इक्वल टू 8 हे आपल्याला इक्वेशन दिले आणि ह्यात x ची व्हॅल्यू दिली आणि y ची व्हॅल्यू. असाच सेम टू सेम चार्ट हा पेपरला आलता आणि ते अजून एक कॉलम होता, तो आता मी तुम्हाला देत नाही, तर तुम्ही पेपर सॉल्व करताना सोडवलं. तर यामध्ये x ची व्हॅल्यू 2 दिली, ती 2 व्हॅल्यू ह्यामध्ये घालायची म्हणजे 2 प्लस y इज इक्वल टू 8. त्यामुळे आपल्याला y ची व्हॅल्यू ही 6 भेटणार. कशी 8 इकडे 2 इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होणार, 8 मधून 2 गेले 6 राहिली. ही y ची व्हॅल्यू ही लिहायची आणि xy जसा दिला तशी आपली जी व्हॅल्यू आली म्हणजे 2 6 अशी आपण व्हॅल्यू काढायची. त्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू 3 दिली, हे आपण ह्या इक्वेशन मध्ये घालायची म्हणजे x प्लस y 3 इज इक्वल टू 8 येणार. म्हणजे x इज इक्वल टू 8, हे इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होणार म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 5 भेटणार. ही 5 व्हॅल्यू इथे लिहायची. त्यानंतर इथं आपण x आणि y ची म्हणजे 5 आणि 3 ची आणि तिथे आपल्याला बॉक्स दिलेले असतील तर ते असे बॉक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला फुल मार्क भेटून जातात. अशा प्रकारे आपण हे सॉल्व केलं. त्यानंतर बोर्ड प्रॉब्लेम आहे तो काय लिहिला आपल्याला जागा खूप लागेल त्यामुळे मी तुम्हाला वाचूनच दाखवतो. तो प्रश्न असा आहे, 2 नंबर डिफर बाय 3 and the sum of twice smaller number and thrice the greater number is 19. Find the number. म्हणजे आपल्याला पहिली कंडिशन काय दिली, 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजेच आपण पहिला नंबर x घेतला आणि दुसरा नंबर सपोज y घेतला तर x - y
इज इक्वल टू 3 हे आपल्याला पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय दिली तर हा जर आपला बिगर नंबर असला हा जर स्मॉलर नंबर असला तर दुसरी कंडिशन आपल्याला दिली सम ऑफ ट्वाइस स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. हे आपल्याला जर दिलं असेल तर हे आपण कसं सॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. ह्या इक्वेशन 1 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन कसं भेटेल 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. या दोन्हीची आपण ऍडिशन करणार का तर ह्या दोन्हीचे साइन डिफरंट आहे म्हणजे 2y ला 2y कॅन्सल होणार. 3 प्लस 2 5x इज इक्वल टू 19 प्लस 6 25. त्यामुळे x ची व्हॅल्यू आपल्याला 5 भेटणार बरोबर. ही x ची इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया म्हणजे आपल्याला 5 मायनस y इज इक्वल टू 3 म्हणजे मायनस y इज इक्वल टू 3. हे 5 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस होणार म्हणजे मायनस y इज इक्वल टू मायनस 2. या मायनस 2 मायनसला मायनस साइन कॅन्सल म्हणजे y ची आपल्याला व्हॅल्यू 2 भेटणार म्हणजेच xy आपल्याला 5 आणि 2 भेटले. अशा पद्धतीने आपण आयएमपी जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला भेटले. तर तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची असेल तर सगळे वर्ड प्रॉब्लेम करा. तुम्हाला त्यातलाच एक वर्ड प्रॉब्लेम पडणार हे मी तुम्हाला 100% सांगतो. आणि तुम्हाला जेव्हा तुमचा पेपर होईल तेव्हा मला त्याचा नक्की पेपर पाठवा. मी तुम्हाला तो सॉल्व्ह करून त्याचा व्हिडिओ करून तुम्हाला नक्की शेअर करेन. अशा पद्धतीने आपण लिनिअर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये आयएमपी क्वेश्चन सॉल्व्ह केले. जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा किंवा टेलिग्राम माझा चॅनल आहे त्यावर जॉईन व्हा आणि त्यामध्ये मला डाऊट विचारा किंवा माझा पर्सनल नंबर स्क्रीनवर अजून एकदा तुम्हाला देतो आणि मी तुम्हाला सांगतो सुद्धा 7620919257 आयुष माने. तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज सुद्धा करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. क्लास सुरू करणार आहे याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलला अपलोड केलेलाच आहे. त्याची माहिती तुम्हाला आहेच अशी मी अपेक्षा करतो आणि जेवढे मला व्ह्यूज येतील तेवढेच सबस्क्रायबर येऊ दे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला आता जे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले ते मी त्याची फक्त प्रश्न टेलिग्राम ग्रुपला टाकतोच.